स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला नाही. सुरुवातीला लोक त्यांना आकडे तज्ज्ञ म्हणायचे, पण त्यानंतर बरेच कॉमेंट्रेटर त्यांच्या आकडे तज्ज्ञावर ज्यावेळी बोलायला लागले त्यावेळी त्यांनी युटर्न घेतला आणि एक युटर्न घेतल्यानंतर तरीही त्यांच्या समालोचनातील धार कमी झाली नाही, तर उलट वाढतच गेली. अशा जयेश भोसले सरांचा सन्मान अमरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या उल्वेनोड प्रीमियर लीगच्या व्यासपीठावर केला जातोय. तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. 25 मिनिटाच्या आत ही 5 षटके संपायला हवीत. गोलंदाजी करणाऱ्या टीमला सूचना आहे, जरा प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडायचा आहे. महेश पोट शेलगर आणि जी टीम क्वालिफाय झाली आहे सन सिटी ब्लास्टर्स कुंडेवाळला, तुमची 10ला मॅच आहे महेश पोट शेलगर, त्यामुळे जरा प्लीज मैदानाचा ताबा सोडा. जयेश भोसले सर, तुमचं मनापासून धन्यवाद. UNPL च्या मंचावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा तुम्ही पोहोचवलीत, कारण ज्यावेळी एक समालोचक संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो त्यावेळी त्याचे फॉलोअर्स असतात आणि तुमचे फॉलोअर्स असल्यामुळे तुमचं समालोचन ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी PTC लाईव्ह चॅनल हे ऑन झालं आणि त्यामुळे ही उल्वेनोड प्रीमियर लीग ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. धन्यवाद. चांगलं काम करत राहा, चांगलं फळ मिळवत जा. भानुदास 5 चेंडू आणि 11 धावा असताना खरं तर भानुदास याला सामना जिंकायला हवा होता. एक चांगली खेळी त्याच्यामार्फत व्हायला हवी होती असं नक्कीच वाटतं बऱ्याच प्रेक्षकांना, कारण भानुदास म्हटलं की आक्रमण, आक्रमण म्हटलं की भानुदास असं एक समीकरण. गोलंदाज दीक्षांत ठाकूर आणि दीक्षांत ठाकूर याला मिळतोय मात्र भानुदास याचा बळी. पहिल्या चेंडूवर हा बळी घेतला जातोय आणि इथे मात्र पहिला हादरा बसतोय. कर्णधार मात्र श्रीमंत, बघा श्रीमंत घरात CM ट्रॉफीचे एक उत्कृष्ट आयोजक म्हणून त्यांची ओळख या परिसरामध्ये, आणि M भाई आणि श्रीमंत घरात, आदित्य भगत आणि प्रसाद घरात कांटे की टक्कर. प्रसाद घरात याने खरं तर RPLला आपण पाहिलं नरेश ठोंबरेला सुद्धा पाणी पाजलं होतं, त्यामुळे आदित्य भगत याला जरा चिंतेचं वातावरण आहे सध्या. प्रथमेश कोळी यांचे वडील सन्माननीय प्रकाश कोळी साहेब, प्रमोद कडू, बघा हा पैलू मी त्यांचा पहिल्यांदाच पाहिलाय. सुपर 8 क्वालिफाय झालेत ते. 6 चौकार मारले ना या स्पर्धेमध्ये प्रसाद घरात याने लागोपाठ. हा विक्रम झाला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त फलंदाजी, कारण आपण उल्वेनोड विभाग जर किंजल ट्रॉफी पाहिली तर ओपन संघाला थांबवतोय मी. या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रथमेश आणि प्रतीक यांचे वडील प्रकाशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया उल्वेनोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मॅच चालू राहू द्या. नेहमीच त्याचं सहकार्य पाहायला मिळते आणि नेहमीच खरं तर क्रिकेटवर मनपूर्वक प्रेम असतं त्यांचं आणि प्रत्येक स्पर्धा उल्वेनोडमधील पाहण्यासाठी ते आवर्जून येत असतात आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रकाशजी कोळी साहेब आपलं. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. यस, ओ टू कॉम्बॉक्स. तर नवीन फलंदाज येतोय रोहित चिर्लेकर. किती धावा जमतायत आणि पहिला विजय कोण साकारतोय, कारण दोन्ही संघ या स्पर्धेबाहेर आहेत तरीसुद्धा असं वाटतं शेवट गोड व्हावा. प्रत्येकाला असं वाटतं शेवट गोड व्हावा, किमान एक सामना आम्ही जिंकलाय हे उल्वेनोड प्रीमियर लीगच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये यावं असं प्रत्येकालाच वाटतं. इथे मात्र चेंडू
सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेजवळ, एकच धाव मिळते. उल्वेनोड प्रीमियर लीग शेलघरचे मैदान आणि रजनी क्रिकेट. पण ज्या मैदानापासून रजनी क्रिकेट संपूर्ण रायगडमध्ये सुरू झालं आणि ज्या स्पर्धेला अलोट गर्दी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, ती रायगडची सुप्रीमो येत्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे अर्थातच 2, 3, 4 फेब्रुवारीला आपल्या समोर येते. 8 तालुका आणि 8 ओपन असं या स्पर्धेचं स्वरूप असेल. दीक्षांत चा पुढचा चेंडू पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस सीमारेषे बाहेर, चौकार. या 2 बाद 6. नवीन गोलंदाज येतोय मयूर पाटील. काहीतरी औपचारिकता राहिले या सामन्यामध्ये, पण पहिला विजय प्रत्येकालाच हवासा वाटतो लीगमधला. जरी दोन्ही संघ या स्पर्धेबाहेर गेले असले तरी सुद्धा विजयाने सांगता करणं प्रत्येकालाच असं वाटतं. हां, पटापट सामना घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून अशी सूचना आली आहे. सरळ बॅटने हा चेंडू तटवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव मिळते. 7 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 1.1 5 षटकांचा हा सामना. उल्वेनोड प्रीमियर लीग 2 महिने अगोदर या लीगचं आयोजन करण्यात आलं. प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडू जो या उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतो त्यांना इन्स्ट्रक्शन दिले गेले होते. अमर पाटील यांच्याशी ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ग्रामीण टुर्नामेंट तुम्ही जरूर खेळा, पण वेळेत. स्वप्नेश ठाकूर यांच्याकडून दीक्षांत ठाकूर याच्यासाठी 1000चं पारितोषिक आलंय. ज्याने क्लीन बोल्ड फलंदाजाला केलं होतं त्या बोल्डसाठी. साई देवाचे मालक प्रमोद कडूसाहेब, ग्रामपंचायत सदस्य वहाळ ग्रुप ग्रामपंचायत. इथे मात्र षटकार येतोय. फलंदाज मनोज नाईक जे या टीमचे ओनर आहेत. शेवटी त्यांनी पाहिलं खेळाडूंनी काय केलं नाही, मीच जाऊन करतो. षटकार लगावलाय. जबरदस्त देखणा मिड विकेटच्या वरून, आणि षटकार खरं तर यायला हवेत. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवलाय. षटकारानंतर चौकार येतोय. जबरदस्त फलंदाजी होतोय या टीमचे ओनर मामनडोंगरी ब्लास्टर्स. जर आपण सुपर 8चे सामने जर पाहिले तर पहिला सामना होईल शैलेश स्मृती तरगर वर्सेस दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे. त्यानंतर निलेश 11 जावळे, प्रमोद कडू जे ओनर आहेत. निलेश 11 जावळे विनर्स. सचिन घरत साहेब ज्या टीमचे ओनर आहेत ते महेश स्पोर्ट शेलघर. 7 वाजता हा सामना होईल. त्यानंतर सनसिटी ब्लास्टर कोंबड भुजे आणि प्रदीप स्मृती नाहवा या 2 संघादरम्यान 8 वाजता ही लढत होईल. उद्या रात्री नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाहवा वर्सेस खारकोपर किंग्स. खारकोपर किंग्सचा जर आपण इतिहास पाहिला तर हे UNPLचं 5वं पर्व आहे, पण सलग 3 पर्वामध्ये त्यांनी 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि सलग मला तर वाटते 5 पर्व ते सुपर 8मध्ये दाखल आहेत. तर एक सातत्य ठेवलं त्यांनी आपल्या प्रदर्शनामध्ये. UNPLच्या या सोहळ्यामध्ये खारकोपर किंग्सने जर रेकॉर्ड आपण पाहिला या अगोदरचा खारकोपर किंग्सचा आणि आत्ताचा, तर यावर्षी नक्कीच त्यांचं विजेतेपदाकडे लक्ष असेल, कारण सलग 3 वर्ष त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. पण इथे बघा ओनर कसे जबरदस्त खेळत आहेत. स्लॉक स्वीपचा वापर केला जातो आहे. स्वीप शॉट फेवरेट असेल मी तर म्हणेल फलंदाज
मनोज नाईक यांचा जे या टीमचे ओनर आहेत बामणडोंगरी ब्लास्टर्स. चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू. या सामन्यामध्ये चुरस नाही आहे तसं पाहायला गेलं तर, कारण या सामन्यामध्ये फक्त जो जिंकेल तो एक गोड आठवण घेऊन जाईल की लीगमध्ये कमीत कमी आमच्या खेळाडूंनी एक सामना जिंकला आहे, आमच्या संघाने एक सामना जिंकला आहे. कारण 3 आणि 2 ज्यावेळी समीकरण होतं 4च्या पोलमध्ये एक टीम 3 सामने जिंकते आणि एक टीम 2 सामने जिंकते, त्यावेळी पोल पूर्ण खुला होतो. आणि तसंच झालं. जर न्हाव्याच्या जॉन्टीने काहीतरी करामत करून दाखवली असती तर बरंच काही झालं असतं. इथे मात्र येतोय उत्तुंग षटकार रोहित चिखलेकरच्या बॅटमधून. धावफलकावर धावा लागल्या ते षटकारानं 30. बोललेली गोष्ट करून आणि बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये असं का नसतं, कधी खेळाडूला कधी टीमच्या बाहेर बसावं लागतं. आज सुनील चावरी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरही खेळतोय, पण सुनील चावरीसारख्या खेळाडूला मी समालोचन करत असताना तब्बल 11 वेळा 12वा खेळाडू म्हणून पाहिलं आहे. त्यामुळे घनश्याम पाटील जरी 12वा असला तरीसुद्धा त्याच्याकडे पोटेन्शियल आहे. तो परत एकदा कमबॅक नक्कीच करेल यंगस्टर वहाळला घेऊन ग्रामीणमध्ये. आणि बऱ्याच ट्रॉफ्या जिंकल्या. गेल्या वर्षी त्यांनी 24 ट्रॉफ्या जिंकल्या तब्बल यंगस्टर वहाळने, आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता घनश्याम पाटील याच्या गोलंदाजीचा. उल्वे नोडचा राहुल जोगाडी आहे तो. हा नक्कीच दीपक पाटील सांगतायत उल्वे नोडचा उजव्या हाताचा राहुल जोगाडिया. आणि मला याची गोलंदाजी खूप आवडते, कारण टेम्परामेंट आहे याच्याकडे. त्याने सांगितलं मला की नो बॉल जो मी टाकला तो खरं तर माझ्या गोलंदाजीला युटर्न बसला या उल्वे नोड प्रीमियर लीगमध्ये त्या नो बॉलमुळे. आणि असं होतं. उंचावून मारलेला फटका, येणार की षटकार की झेल, आणि हा झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय या बामणडोंगरी ब्लास्टर्सचे. ते लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांनी जो 12.5% प्रश्न असेल, 22.5% प्रश्न असेल, त्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला. आणि आज उल्वे नोडमधील जर प्रत्येक घर आपण पाहिलं तर प्रत्येक घरासमोर गाडी आहे. ती लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या प्रयत्नाने. आणि खरोखरच आपण मगाशी पाहिलं की डी जे मास्टरनं एक सुंदर छान असं दिबांबद्दल एक स्पीच लावलं होतं. त्यामध्ये सांगितलं गेलं दिबा ही व्यक्ती नव्हे, हे व्यक्तिमत्व नव्हे, तर हा विचार आहे. हा विचार आहे संपूर्ण आगरी कोळी कराडी बांधवांसाठी, आणि तो विचार आपल्याला शेवटपर्यंत जिवंत ठेवायचा आहे. धन्यवाद डी जे. बघा गेल्या वर्षी माझ्यासमोर क्रिकेट रजनीमध्ये इसांबेसारख्या ठिकाणी खालापूर तालुक्यात जाऊनही यंगस्टर वहाळने क्रमांक पटकावला. एक चांगली टीम म्हणून या टीमची ओळख आता उल्वे नोड परिसरामध्ये होतोय. कारण एक लेवलचे खेळाडू आहेत. अजून 2-4 वर्षात ज्यावेळी हे खेळाडू तावून सुलकून तयार होतील त्यावेळी कदाचित उल्वे नोडमधील कोणत्याही संघाशी 2-2 हात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल. इथे मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करतोय, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, पण गोलंदाज त्याच्यासाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं. प्रवेश कोळीसाठी पारितोषिक येते. प्रकाशजी कोळी गणेशपुरी यांच्या वतीनं प्रवेश कोळी गणेशपुरीचा खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. बघा उल्वे नोड म्हटलं की 500नी सुरुवात होते आणि 50,000 1 लाख यांच्यानंतर ही पारितोषिकं समाप्त होतात. खरं तर सधन आहे.
आणि सदन असल्यामुळे इथे पारितोषिकांची खेळाडूंवर खैरात केली जाते. फक्त तुमच्यात हिंमत असेल तर कमवून दाखवा. हिंमत पाहिजे तुमच्यामध्ये. बक्षिसं चिकार लागत आहेत, बक्षिसं चिकार लागतात. मग 10,000 असेल एका खेळाडूवर, 15,000 असेल, 20,000 असेल, 25,000 असेल. फक्त तुमच्यामध्ये कमवण्याची ती धमक हवी. करून दाखवा आणि मिळवा तुमच्या मेहनतीचं फळ. मेहनत करा. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाचं गमक आहे. पण अविश्रांत मेहनत प्रामाणिकपणे करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असायला हवी. अमर पाटील मला सांगतायत ती जिद्द या सामन्यामध्ये कुठेतरी हरवली आहे. कारण दोन्ही संघांना हे समजून चुकलं आहे की या सामन्यामध्ये आपण कितीही मोठी लढाई केली तरी सुपर 8चे लॉट्स पडलेले आहेत. धावफलकावर धावा लागल्यात त्या 36. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या 36 धावा आल्यात. 5वं षटक लवकर संपवायचं आहे. श्रीमंत घरत साहेब आमचे परम मित्र, आमचे समालोचक, त्याचबरोबर एक युवा उद्योजक, CM ट्रॉफीचे M भाई आणि ते उत्कृष्ट आयोजक म्हणूनही त्यांची गणना केली जाते उल्वे नोडमध्ये. यंदाही होणार नक्कीच. गौतम गायकवाड न्हाव्याचा गोलंदाज. ते पण खरं आहे. अमर पाटील नेमकंच बोलतात, थोडक्यात पण नेमकंच. वाईट बॉल येतोय. नाही, त्यांचा प्रश्न तुम्हाला उचित होता. झेल सोडलाय, हातातला झेल सोडलाय. बघा खेळामध्ये कसं असतं, जरी तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर गेला असला तरी तुम्हाला ग्रामीण टीममध्ये तुमच्या खेळायचं आहे. पडिले वळण इंद्रियासी सकळ. जर तुम्हाला झेल सोडण्याची सवय लागली तर तुम्ही ग्रामीणला सुद्धा झेल सोडाल. हा सामना जरी तुम्ही रिलॅक्समध्ये घेत असाल की जाऊ द्या चला आपण आता बाहेर होत स्पर्धेच्या, पण तुमच्या शरीराला जे वळण लागतं ना, वळण ते फार घातक असतं. आणि ते वळण लागू नये यासाठी सामना कोणताही असो त्या सामन्याच्या वेळी तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. आणि तेच करतोय गौतम गायकवाड. कारण त्यांनी ओळखलं आहे न्हाव्याकडून मला ग्रामीण जर क्रिकेट खेळायचं झालं आणि इथे जर मी फुलटॉसेस टाकले, इथे जर चेंडू वळवला नाही, इथे जर मला चौकार षटकार बसले तर माझाही मोराल डाऊन होऊ शकतो. अशा वेळेला आपल्यातील जे सर्वोत्तम स्किल आहे गोलंदाजीचं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तो गौतम गायकवाड. श्रीमंत घरात तो त्यांच्या टीमचा प्रश्न आहे, त्यामध्ये आपण इंटरफेअर करू शकत नाही. आपण एकेरीस धाव मिळते. 45 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. होणार कोण क्वालिफाय होणार हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडून राहिला. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होती शेवटच्या सामन्यापर्यंत. गेली 3 रात्र मी ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय PTCच्या माध्यमातून. 45 धावा झाल्या जिंकण्यासाठी. 30 चेंडूवाळी 46 धावांची गरज आहे. ज्यांच्या आवाजानं खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली त्यांच्याच आवाजानं आजच्या रात्रीचा शेवट व्हावा ही आमची मनापासून इच्छा. आणि म्हणून मी बोलतो आहे आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि ज्याने उत्तम प्रकारे हे काम सांभाळलं आहे. बऱ्याच टुर्नामेंट्सना नवीन समालोचकांना संधी देणं, त्याचबरोबर बऱ्याच पंचांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देणं, आपलं काम आणि त्या कामाची जबाबदारी, आपलं पद आणि त्या पदाची जबाबदारी ज्यांनी योग्यरित्या हाताळली आणि सांभाळली आणि त्या जबाबदारीला न्याय दिला आहे. म्हणून 8 वर्षानंतरसुद्धा बिनविरोध ज्यांची रायगड समालोचन असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी निवड झाली असे दीपक पाटील सर मायक्रोफोनवर येतील. आता आमचा काळ संपला आहे, आता त्यांचा काळ खरा तर सुरू झाला आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन सूर्योदय असतोय आणि
थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे सर. आजच्या रात्रीमध्ये मात्र त्यांच्या आवाजानं सगळ्यांनाच भुरळ गाडली. एक पहाडी आवाज मात्र आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळाला. उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये आज त्यांची एक रात्र आणि त्या रात्रीनं मात्र सगळ्यांनाच आपल्या समालोचनातून मंत्रमुग्ध केलं. प्रवीणजी दुगाडे सर त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. महाराष्ट्रामधील एक नामवंत बोललेली प्रख्यात पहिलाच बॉलवर यावेळेस मात्र चौकार येतोय. 4 धाब्यानं मात्र खातं उघडलं जाईल. ते प्रसाद पाटीलच्या बॅटमधून चौकार. चंद्रकांत कोळी प्रमोट करण्यात आले. तर आज ओपनर धावा करायच्या त्या मॅचमध्ये 46 धावा, 30 चेंडू आणि 46 धावा. थोडंसं माफक असं आव्हान आहे आजच्या रात्रीमध्ये, परंतु पाहूया. प्रतिष्ठेसाठी ही लढाई सुरू आहे. दुसरा बॉल मिडॉनच्या वरतून टोलवलाय. भानुदास मात्रेच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. तो सरळ सीमारेषा पार. 4 धावांकरता प्रसादच्या बॅटमधून मात्र चांगलाच प्रसाद गोलंदाज प्रवेश कोळीला. आपला खेळ या ठिकाणी दाखवत असताना, आपल्या फलंदाजीतली गुणवत्ता मात्र सादर करत असताना प्रवेशचा हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर मारला. यावेळेस मात्र साइड स्क्रीनच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. वर 14 धावा. शिवाजीनगर प्रतिष्ठान. दोनही संघ खरं तर या स्पर्धेमधून अगोदरच बाहेर गेलेत. प्रतिष्ठेसाठी मात्र ही लढाई सुरू आहे. यावेळेचा हा चेंडू कव्हरच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी मात्र चांगला झेल. मनीष गरजनं डीपलाय. फलंदाज होईल बाद. प्रसाद पाटीलची वादळी विस्फोटक इनिंग मात्र संपुष्टात. पहिली सफलता असेल श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर टीमला. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे इन ॲट नंबर 3. गौतम गायकवाड फ्रॉम नावा. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, परंतु आज म्हणावा तसा त्याला संधी मिळाली कमी, किंवा त्याचा उपयोग करून घेता आला नाही, किंवा त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये सगळेच असतात, परंतु त्यांचा प्रत्येक वेळेला वापर होतो की नाही. परंतु इथे मात्र गौतम गायकवाड आपली छाप सोडत असताना पहिलाच बॉलवर मात्र आसमान दाखवलंय. प्रवेश कोळीच्या या चेंडूला मात्र दाखवलंय तो सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. 2 चौकार 2 षटकार. आत्तापर्यंत प्रवेश कोळी महागडा ठरत असताना चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे. ओ उंचावरून खेळलाय हा फटका. बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा मनीष येतोय वेगानं. ओ पहा, पहिल्यांदा थोडासा पुढे आला होता, नंतर त्याला असं दिसलं की मागे झेल चाललाय. एका हातामध्ये चेंडू पाहायला गेलं तर झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हातामधून निसटला. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 21 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगला प्रयत्न आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर. 46 धावा करायच्या आहेत. अजूनही 25 धावांची गरज असेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शैलेश ठाकूर. मान फ्रॉम न्हावेकाडी.
इथे पहा आणखीन एक झेल सुटलाय. एक रन त्या ठिकाणी प्राप्त झाली. जरूर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शैलेश ठाकूरला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली असती, परंतु झेल सुटले जातात या रात्रीमध्ये. आणि खास करून गौतम गायकवाडला पुन्हा एकदा जीवनदान मिळत असताना आता मात्र चंद्रकांत कोळी मघासपासून नॉन स्ट्राईक एंडला होते, स्ट्राईक एंडला आलेत. दोन मॅचेस आपण पाहिला तर स्क्वॉडच्या बाहेर होते, परंतु आता मात्र ॲज अ ओपनर सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. खोलवर टप्प्याचा हा बॉल अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिला. डिफेन्सिव्ह मोडमध्ये मिडॉनकडे ढकललाय बॉल. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. जाऊन पोहोचले स्कोर 23 या आकड्यावर. 23 रन्स. दोनही चांगले संघ खरं तर आजच्या लॉट्स मधील हे, परंतु शेवटच्या मॅच मध्ये ज्या मॅच काही भवितव्य नाही, परंतु इथे आणखीन एक झेल सुटलाय. गौतम गायकवाड सकाळी काहीतरी सोन्याच्या चमच्याने नाश्ता करून आलाय की काय, 3-3 जीवनदान मात्र त्याला दिले जातात. आणखीन एक सिंगल. चला तो सुद्धा हसतो, त्याला सुद्धा माहिती आहे 3 माझे झेल सुटलेत, पण 3 झेलचा फायदा याच्यानंतर किती पद्धतीने उठवला जाणार याकडे मात्र लक्ष असेल. फॉलो थ्रू मध्ये बॉलची फील्ड केली जाते. डॉट बॉल. वेगळीच ऍक्शन पाहायला मिळते. शैलेश ठाकूर यांची बॉल डिलिव्हर करताना, बॉल रिलीज करतानाची पद्धत मात्र वेगळी आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला फलंदाज सुद्धा गोंधळून जातात या ऍक्शननं. ओ स्ट्रेट ड्राईव्ह. फटका पाहायला मिळतोय. पहा भानुदासच्या डोक्यावरून उडवलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून चंद्रकांत कोळी यांच्या बॅटमधून येतोय तडाखेबंद षटकार. विजय. हो, यावेळेचा बॉल आपण पाहिला ऑफ स्टंप लाईनवर, अगदी थोडासा फुलर लेंथ होता. इथे मात्र बीट केला. ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. 9-2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमची धावसंख्या 1 गडी बाद 30 धावा. हॅलो. तर मितेश भगत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ते मनोज नाईकला. संघ मालक स्वतः गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिलाच बॉलवर यावेळेस चौकार आलाय तो गौतम गायकवाड. 3-3 झेल सुटल्यानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. 34. मनोज नाईक यांनी चांगली बॅटिंग सुद्धा केली. आपला अष्टपैलू खेळ मात्र सादर करत असताना, परंतु कुठे शिवाजीनगर प्रतिष्ठानचे सुद्धा अमरगडू चांगले प्लेअर आहेत. चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे, परंतु त्यांनी न खेळण्याचा निर्णय घेतला. कारण अमरकडू पाहायला गेलं तर बरेच वर्ष खरं तर सुरुवातीला आपण पाहिलं टेनिस क्रिकेट जगतामध्ये साईड म्हणून प्रकार होता. म्हणजे ग्रामीण संघामधून 2 प्लेयर बाहेरचे यायचे, 3 प्लेयर बाहेरचे यायचे. आपण म्हणायचो अरे साईड आणले. आणि त्यावेळेस अमरकडू अजूनही आम्हाला आठवतात, पळसपे संघाकडून बरेचसं क्रिकेट खेळलेत ते. आणि अशा मॅचेस जिंकवल्यात ना पळसपे टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी. 1 बॉल 6, 2 बॉल 12, अजूनही त्या आठवडे आमच्या डोळ्यासमोर आहेत. आता इथे बऱ्याच जणांना काहींना विश्वास बसणार नाही, परंतु ह्या खऱ्या घटना तुम्हाला सांगतोय मी का अजूनही त्या मॅचेस आम्हाला आठवतात. जेव्हा शेवटला काहीतरी अशक्य असं आव्हान असायचं ना, तेव्हा अमरकडू जाऊन डेफिनेटली मॅच जिंकवणार एवढं टॅलेंट आम्ही त्यांच्यामध्ये पाहिलं. इथे व्हाईट बॉल येतोय, परंतु कुठेतरी त्यांनी खेळायला हवं होतं एकतरी मॅच, अशी आमची सुद्धा इच्छा होती. परंतु त्यांनी सांगितलं नाही, माझ्या प्लेयर्स खेळले पाहिजेत. जरी यंदाचं वर्ष पुन्हा एकदा अपयशी ठरलेत ते, परंतु हा प्रवास, हा संघर्ष मात्र त्यांचा सुरूच राहणार आहे. 6व्या पर्वात सुद्धा तुम्हाला तो संघर्ष पाहायला मिळेल. नव्या उमेदीनं, नव्या जोश, नव्या उत्साहामध्ये मात्र पुन्हा एकदा उतरतील. कारण अपयशानं कधीच खचून जायचं नसतं. येणारी प्रत्येक नवीन पहाट, नवीन सूर्योदय मात्र वेगळं आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणारी असते.
आणि तीच नवीन स्वप्न मात्र सत्यात उतरवायची असतात. कपिल कोहलीनं सांगितलं त्या दिवशी 16 वर्ष मला लागली ही बाईक बनवण्यासाठी, रडला तो. अशा काही गोष्टी असतात. त्यामुळं सगळ्याच गोष्टी लगेच आपल्याला मिळतीलच असं नाही. अचिव्हमेंट त्यासाठी कधी कधी फार मोठा संघर्ष करावा लागतो. असे अनेक संघ आहेत उल्हानोड प्रीमियर लीगमध्ये ज्यांना अजूनही ट्रॉफी लागलेली नाहीये. प्रत्येक जण एक चांदीची ट्रॉफीसाठी मात्र खेळतात. चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळतात. परंतु एन्जॉईंग क्रिकेट खरं तर करमणूक सुद्धा झालं. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं नाईटची स्पर्धा फुल सुपरहिट ठरली आणि कमिटीचं नक्कीच कौतुक करावंसं वाटतं. समोर मारला यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका. ओव्हर द बॉल रेट साइड स्क्रीनच्या वरतून उडवलं या बॉलला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. गौतम गायकवाड यांच्या बॅटमधून येतोय षटकार.